हॅलो एव्हरीवन, स्टेप ऑफ MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आपण एक व्हिडिओ सिरीज तयार करतो आहे ज्याच्यामध्ये मी जे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा साधारणपणे व्हिज्युअलायझेशन या गोष्टी सांगतो. तर त्याच्यावर किती लोकांचे काही प्रतिक्रिया आल्या की काही लोक जे पास झालेत त्यांचे व्हिडिओ मिळाले तरी चालेल. तर त्याच्यामध्ये सागर देशमुख आणि मोना बेळवणकर मॅडम जे आहेत तर त्यांचे व्हिडिओ आपण आता उपलब्ध करून देतो आहे. पैकी आज आपण मोना मॅडम ज्या आहेत त्या आपल्या RFOच्या याच्यामध्ये किंवा RFO म्हणून लिस्ट सिलेक्ट झालेल्या आहेत RFO लिस्टमध्ये किंवा त्या अधिकारपदी त्यांची निवड झालेली आहे. तर या दरम्यानच्या पुढच्या काही वेळामध्ये त्यांनी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं, त्यांना या दरम्यानच्या काळात व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा त्यांनी कसा उपयोग करून घेतला, या ओव्हरऑल साधारणपणे इंटरव्ह्यूच्या सेशनमध्ये किंवा इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये त्यांची जी भूमिका होती प्रिपरेशनची त्याचा तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये कसा फायदा होईल त्याचा निश्चितपणे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. मोना मॅडम कंटिन्यू करतील आणि या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही त्या जे टॉपर लोक जे सांगताय तर त्यांचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा की यामध्ये आपली इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीने होऊ शकते. ठीक आहे, मोना मॅडम कंटिन्यू करतील. नमस्कार, माझं नाव मोना मधुरा विजय बेलवलकर. नुकत्याच झालेल्या फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनमधून रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावरती माझी निवड झालेली आहे. RFOचा म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू टॅकल करत असताना मला कोणकोणत्या गोष्टींचा फायदा झाला, मी कशा पद्धतीने इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी बनवली होती आणि त्याची प्रिपरेशन कशी केली याविषयी मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करू इच्छिते. तर ही म्हणजे शेअर करण्याची संधी मला दिलीप सरांनी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे पहिल्यांदा. आणि मग आता आपण सुरू करूया की इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी याच्या संदर्भात. तर बघूया. पहिल्यांदा तर हे सांगू इच्छिते की 2021मध्ये अशी सिच्युएशन होती की मला 2021मधून कोणतीही पोस्ट मिळवणं मस्ट होतं. मग माझी राज्यसेवा ग्रुप B, ग्रुप C या परीक्षांनी मला हुलकावणी दिलेली होती. माझ्यासमोर एक ऑप्शन होता, ते म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजेच संयुक्त तांत्रिक परीक्षा. हा ज्यावेळी पॅटर्न बदलला ती एक्झाम माझ्या डोळ्यासमोर होती. मग मी ठरवलं की ही फुल फोकसनी एक एक्झाम कॉन्सन्ट्रेट करायची आणि ह्याच्यातूनच पोस्ट काढायची. तर फॉरेस्ट सर्व्हिस प्रिलियम होती 30 एप्रिलला आणि मी खूप मन लावून प्रिलियमचा अभ्यास केला आणि 139 मार्क्स मला आले होते प्रिलियमला. शुअर होतं की आता मेन्सला क्वालिफाय होणार आहे. मेन्सचा अभ्यास पूर्ण 4 महिने खूप मन लावून केला. सर्वजण ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने मी केले, फक्त काही बाकीच्यांच्यापेक्षा काही वेगळे पण जर केलं असेल तर ते आहे म्हणजे मी काही गोष्टी खूप पॉझिटिव्हली घ्यायचे. जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टी मी स्वतः अप्लाय केलेल्या आहेत. नेहमी दिलीप सर आपल्याला सांगत असतात की लेक्चर्समध्ये की लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट पुस्तक, त्यामधून होणारे फायदे, अशा अनेक गोष्टी सर आपल्याला सांगत असतात. पण आपणच स्वतः कमी पडतो प्रयत्न करायला देखील आणि पॉझिटिव्ह राहायला देखील. पण मी यावेळी ठरवलं की मी आता कोणत्याच बाबतीत कमी पडणार नाही. अभ्यासाचे प्रयत्न तर चालू होते, या गोष्टींची सुद्धा जोड देऊन बघू, आपण प्रयत्न तर करून बघू या उद्देशाने मी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मेन्सला मला म्हणजे प्रिलियम झाली, मेन्स क्वालिफाय झाले, मेन्सला देखील चांगला स्कोर आला. 238.5 मार्क्स मला सेकंड केनी होते. आता शुअर होतं की इंटरव्ह्यू कॉल येणार आहे, पण इंटरव्ह्यूमध्ये जर 30+ मार्क्स मिळाले तरच माझी पोस्ट शुअर होती. त्यामुळे मी ठरवलं की एक टार्गेट फिक्स करू आणि त्या टार्गेटच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात करू. मग मी स्वतःसाठी 33 मार्काचं टार्गेट ठरवलं होतं. फॉरेस्टचा इंटरव्ह्यू हा 50 मार्कांचा असतो. मग मी असं डिसाईड केलं की ॲटलिस्ट मला 33 मार्क्स मिळाले पाहिजेत, 33+ असं माझं टार्गेट होतं. मग 238 अधिक 33 असे मिळून मी 271 मार्कांचं टार्गेट ठेवलं आणि ते टार्गेट मी माझ्या स्टडी बोर्डवरती लिहून ठेवलं. त्याची इमेज मी दाखवते तुम्हाला. हे आहे ते माझं मी लिहिलेलं, माझ्या स्टडी बोर्डवरती 271 मार्कांचं मी टार्गेट लिहून ठेवलं होतं. आणि सांगायला खूप आनंद होतो की मला फायनल रिझल्टमध्ये 271.5 एवढे मार्क्स मिळाले होते. म्हणजेच काय की हे जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, आपण जे डिसाईड करतो त्या दृष्टीने पॉझिटिव्ह पावलं उचलतो, त्याचाच हा रिझल्ट आहे. आणि हे OF5 म्हणजे ओपन फिमेल 5th रँक, ॲटलिस्ट ओपन फिमेलमधून 5वी तरी रँक मिळावी अशी माझी अपेक्षा होती. आणि सुदैवानं मला 33 मार्क्स देखील एक्झॅक्ट 36 मार्क आले इंटरव्ह्यूला आणि ओपन फिमेलमधून सेकंड बसले. अशा पद्धतीने म्हणजे प्रयत्नांना याही गोष्टींची जोड मिळाली की आपलं जो ड्रीम पोस्ट आहे ती अचीव व्हायला मदत होते. तर मी जे लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगितलं ते हेच आहे की
एक टार्गेट आपण फिक्स करतो. म्हणजे जनरली आपण ते टार्गेट अजिबात म्हणजे चेंज नाही करायचं. जे टार्गेट फिक्स केलं आहे ते खूप क्लिअर पाहिजे आणि त्या टार्गेटवरती खूप श्रद्धा ठेवली मी. त्यावरती खूप पॉझिटिव्ह एनर्जी अप्लाय केली आणि मीच आणि माझ्या घरचे सोबतचे सुद्धा त्या गोष्टींवरती खूप काम करायचो. म्हणजे कुठलीच निगेटिव्ह एनर्जी आमच्या या गोष्टींवरती अप्लाय होऊ नये याची खूप काळजी घ्यायचो. आणि मेन म्हणजे माझं आधी असं व्हायचं की मी एखादं टार्गेट ठरवलं की त्याच्यावर सेल्फ डाऊट घ्यायचे की हे होईल की नाही, कदाचित बहुतेक हे असं होणार नाही. असं ज्यावेळी सेल्फ डाऊट यायला लागला त्यावेळी त्या गोष्टी नकारात्मक दृष्टीने जातात. आणि ह्यावेळी मी काय केलं की कोणतीच असं डाऊटच घ्यायचा नाही, सेल्फ डाऊट पूर्ण डिलीट करून टाकला आणि जी काय आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी फक्त माझ्या त्या 271 वरती लावली की काहीही करून एवढे मार्क आणायचे. कितीही झालं तरी मला इंटरव्ह्यूला 33 मार्क आणायचे. इंटरव्ह्यूमध्ये कोणती ब्लंडर नाही व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूची तयारी वगैरे आपण बोलूच पुढे, पण या गोष्टी खरंच अप्लाय होतात. मला असं वाटतं की आपण सगळेजण ट्राय करतो. एकदा या दृष्टीने जर आपण ट्राय करून बघितला तर नक्कीच आपल्याला नेक्स्ट एक्झामला फायदा होऊ शकतो. पुढे जाऊ आपण आता की इंटरव्ह्यूची मी लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल तर सांगितलं की पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी. इनफॅक्ट माझी बहीण मृणालिनी ही सुद्धा मला या गोष्टी समजून सांगायची की दिलीप खाटेकर सर तर पहिल्यापासून सांगतात, पण तिनेही ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मी म्हणजे ठरवून टाकलं की आपण हे 100% करायचं आहे, कोणताच डाऊट नको ह्याच्यामध्ये. आणि ते अप्लाय झालं. एक्झॅक्टली मला 271.5 मार्क देखील पडले. हे ह्याचं यश म्हणता येईल. आता आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी केली त्याबद्दल जरा असं बघू. तर इंटरव्ह्यूच्या तयारीची मी 3 भागामध्ये विभागणी करेन. की पहिला मी एक वही तयार केली होती. पहिल्या भागामध्ये जे काय असेल ते प्रोफाईलविषयी मी लिहायचे. प्रोफाईलविषयीचे अनेक गोष्टी तिथे मी लिहून काढायचे. त्याच्यावर आपण प्रोफाईलविषयी डिटेल बोलू. सेकंड भागामध्ये करंट अफेअर, म्हणजे आता फॉरेस्टची एक्झाम होती, नुकतेच जे चित्ते आणले होते तर त्याच्याविषयीच्या घडामोडी असतील किंवा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड ज्या घडामोडी असतील त्या सेकंड पार्टमध्ये लिहायचे. आणि तिसरा जो शेवटचा पार्ट होता तो पूर्णपणे पोस्टविषयी होता. म्हणजे RFO पोस्ट काय आहे, RFOची कामं काय आहेत, रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे एक्झॅक्टली काय, या सगळ्या गोष्टी मी त्या थर्ड भागामध्ये लिहायचे. तर या गोष्टी असं सेपरेट केल्यामुळे मला रिव्हिजनला सुद्धा सोपं पडलं आणि त्यामुळे इंटरव्ह्यूची एकंदरीत तयारी खूप चांगली झाली. आपण प्रोफाईलविषयी म्हणजे प्रोफाईलमध्ये नेमकं काय करायचं याविषयी थोडीशी माहिती घेऊ. आता बघा, प्रोफाईल म्हणजे काय की तुम्ही जे MPSCला अपलोड केलेल्या गोष्टी आहेत, MPSCला माहीत असणाऱ्या गोष्टी, त्याच्यावरती MPSC क्वेश्चन विचारू शकते. म्हणजे काय काय आपल्याला तयार करायला लागेल. आपण नेहमी अभ्यास करत असताना PYQचा अभ्यास करतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ॲनालिसिस करतो, याच्या आधी कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेत त्याचा अभ्यास करतो. त्याच पद्धतीने इंटरव्ह्यूला देखील मी केलं. इंटरव्ह्यूच्या ज्या ट्रान्स्क्रिप्ट होत्या त्या ट्रान्स्क्रिप्टचा डिटेल अभ्यास केला. म्हणजे राज्यसेवेच्या, PSIच्या, आधीच्या फॉरेस्टच्या 2019च्या फॉरेस्ट इंटरव्ह्यूच्या ट्रान्स्क्रिप्टबद्दल त्या मी वाचल्या, त्या समजून घेतल्या की क्वेश्चन्स नेमके कसे विचारले जात आहेत. नेहमीच तशा टाईपचे क्वेश्चन येतील असं नाही, पण एक अंदाज येऊन जातो त्या ट्रान्स्क्रिप्टवरून. म्हणून तयारी करत असताना पहिली गोष्ट मला अशी वाटते की ट्रान्स्क्रिप्ट वाचणं गरजेचे आहे इंटरव्ह्यूच्या बाबतीत. त्या ट्रान्स्क्रिप्ट मी प्रिंट काढून घेतल्या होत्या आणि त्या वाचायचे मी. म्हणजे कोणते क्वेश्चन्स आपल्याशी रिलेटेड आहेत. खास करून आता माझं बॅकग्राऊंड हे BSc केमिस्ट्री होतं, मग केमिस्ट्रीशी सायन्सशी रिलेटेड कसे क्वेश्चन्स विचारले जातात याचा मी अभ्यास केला. ते ह्या सगळ्या ट्रान्स्क्रिप्टमधून मला गोष्टी समजल्या होत्या. दुसरी गोष्ट सेल्फ ॲनालिसिस. आता हे सेल्फ ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय की मी मोना नेमकी काय आहे ह्याचा स्वतःच अभ्यास करणं. की लहानपणापासून मी कोणकोणत्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी करत असताना मला काय काय जाणवलं, कोणत्या नवीन ॲक्टिव्हिटीज केल्या ज्याच्यामुळे माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेली, या सगळ्या गोष्टी सेल्फ ॲनालिसिसमध्ये मी केल्या. त्याच्यामध्ये मग असे 2-3 मुद्दे लिहिता येतील की बॅकग्राऊंड, जे आपलं बॅकग्राऊंड असतं ज्याच्यामध्ये घर, आपलं घरापासून सुरुवात, घरी कोण आहेत ह्या गोष्टी, गावापासून तालुका, जिल्हा, मग राज्य, अशा वाढत गोष्टी, मग त्याविषयीची माहिती घेणं, त्याची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासणं, ह्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड झाल्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो शिक्षणाचा. शिक्षणाच्या विषयी बघितलं तर प्रत्येकाने डिग्रीपर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तोच इंटरव्ह्यूच्या दृष्टीने आपल्याला नव्याने अभ्यासायचा आहे. आता नव्याने अभ्यासताना एक ग्रॅज्युएट म्हणून जितक्या बेसिक गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या माहीत असणं अपेक्षित असतं. आणि मग हे या सेल्फ ॲनालिसिसमधला दुसरा मुद्दा असा होतो की शिक्षण.
की ग्रॅज्युएशन करताना आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या, त्यातलं बेसिक वरवरचं ॲटलिस्ट नॉलेज माहीत असणं इंटरव्ह्यू घेणाऱ्याला अपेक्षित असतं. तर तो झाला मुद्दा. आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल की 2022चा समजा आम्ही इंटरव्ह्यू देत आहे, 2023ला देत आहे, तर तोपर्यंत तुम्ही काय केलं, म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्या आणि आत्तापर्यंतच्या पिरियडमध्ये नेमकं काय झालं, कुठल्या कुठल्या घटना झाल्या, म्हणजे जॉब केला असेल किंवा अभ्यास केला असेल तर ते चांगल्या पद्धतीने जस्टिफाय करता आलं पाहिजे. तर तो देखील मुद्दा मला इथे, म्हणजे मी तो अभ्यासला होता, चांगल्या पद्धतीने डिसाईड केलं होतं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी 19 पासून सुरुवात केल्यानंतर 1 वर्ष कोरोना झाला, 1 वर्ष अभ्यास केला, त्यानंतर कोरोना आला आणि मग मी जॉब करायला सुरुवात केला. मी टीचिंग करायचे, असिस्टंट टीचर म्हणून जॉब करायचे. तर तो मधला पिरियड मी 1.5 वर्ष जॉब केला आणि पुन्हा परत ज्यावेळी रिझल्ट्स यायला लागले माझे राज्यसेवेचे वगैरे, त्या मी पुन्हा अभ्यासाला लागले. असा प्रत्येकाचा जो काही पिरियड आहे त्याच्याविषयी तुम्ही ठाम असलं पाहिजे. तर तोही मुद्दा ह्याच्यामध्ये सेल्फ ॲनालिसिसमध्ये येतो. आता संभाव्य प्रश्न मी लिहिले होते, म्हणजे काय नेमकं की आता माझ्या प्रोफाईल बघितल्या नेमके कोणते प्रश्न लगेच तयार होऊ शकतात असे प्रश्न मी लिहून काढले प्रोफाईलवरचे. त्याच्यानंतर पुढचे शिक्षण, घर, तालुका. आता माझा जिल्हा कोल्हापूर आहे, तर कोल्हापूर जिल्ह्याची वैशिष्ट्य काय विचारू शकतात, पुराची समस्या असेल, असे अनेक प्रश्न मी लिहिले आणि त्या प्रश्नाची उत्तरं मनामध्ये तयार करायला सुरुवात केली की हां असे असू शकतात, हे ठळक 5 मुद्दे सांगता येईल. अशा प्रत्येक पॉईंटवरती माझे 3-4 मुद्दे रेडी असायचे. तर अशा पद्धतीने मी अभ्यास केला होता इंटरव्ह्यूचा. तर ह्या संभाव्य प्रश्नाबद्दल हेच सांगू इच्छिते की असे प्रश्न जर लिहून काढले तर आपला एरिया म्हणजे क्लिअर होत जातात गोष्टी की हे आपल्याला तयारी करायची आहे अजून असं. त्यानंतर प्लॅन बी विषयी विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये आणि जो की टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतो. आता माझा प्लॅन बी हाच होता की मी आधी 1.5-2 वर्ष टीचिंग केलेलं होतं, तर मी सांगताना हेच सांगणार होते की जर का MPSC क्वालिफाय नाही झाले तर मी पुन्हा टीचिंग जॉईन करू इच्छिते. म्हणजे ह्या पद्धतीने प्रत्येकाचा काही ना काहीतरी असतो, त्या गोष्टी देखील तुम्ही इंटरव्ह्यूला जायच्या आधी तयार मनामध्ये ठेवल्या पाहिजेत. तर हा मुद्दा प्लॅन बी विषयी मला महत्त्वाचा वाटतो. आणि शेवटचा मुद्दा आहे प्रोफाईलविषयी की व्यक्तिमत्व. तेच जे मी इथे बोलले की व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात, तुमच्यामध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, कोणत्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये समोर नाही आणायच्या आहेत, अशा गोष्टींविषयी आधीच विचार करून ठेवलेला चांगला असतो. आता मी याच्यामध्ये 2 प्रकारे केलं होतं की एक म्हणजे मला ज्याच्यावर ते चांगली उत्तरं देता येतील असे काही प्रश्न होते, जसं की तू फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये काय येऊ इच्छिते किंवा तुझ्या पर्सनॅलिटीमधले काही प्लस पॉईंट सांग. असे ज्यावेळी प्रश्न येतात ते माझ्यासाठी एक फुल टॉस क्वेश्चन्स म्हणता येतील की ज्याच्यावरती मी खूप चांगलं बोलू शकते. पण काही क्वेश्चन अडचणीचे देखील होते, जसं की केमिस्ट्रीविषयी काही नॉलेज विचारलं गेलं तर ते माझ्यासाठी अडचणीचे होते. तर मी हेही क्वेश्चन लिहून काढले होते आणि जे अडचणीत आणणारे क्वेश्चन आहेत तेही लिहून काढले. मग अडचणीत आणणाऱ्या क्वेश्चनवरती पुन्हा विचार करायला सुरुवात केली आणि ते क्वेश्चन कमी करत आणले. अशा पद्धतीने प्रोफाईलवरती अशा पद्धतीने काम केलं होतं. तर दुसरा मुद्दा आहे तो करंट अफेअर्सचा. मग असे आपण जे बघितलं दुसरा मुद्दा करंट अफेअर्सचा. प्रत्येक पोस्टविषयी आता राज्यसेवेची मुलाखत असेल तर त्याच्याविषयी म्हणजे त्याचा आवाका अजून वाढतो. कोणते मुद्दे सध्या चालू घडामोडीत आहेत, चर्चेत आहेत, त्यांच्याविषयी नॉलेज घेणं, त्याच्याविषयी एक ठाम मत बनवणं, ह्या सगळ्या करंट अफेअरमध्ये येतात. आणि मी ते वहीच्या मधल्या भागामध्ये लिहायचे कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटतात, त्याच्यावरती काय असं 3 असं माझं ठरलेलं असायचं. एका मुद्द्यावर 3 पॉईंट तरी ॲटलिस्ट, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तसा क्वेश्चन आला की मला ते बोलता आलं पाहिजे, एक्सप्रेस होता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने मी तेही पॉईंट लिहून काढायचे. तिसरा मुद्दा ठरतो महत्त्वाचा, तो म्हणजे अबाउट पोस्ट. आता फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये यावर्षी फक्त RFOला जागा होत्या, त्याच्यामुळं मी RFO या पदाविषयी डिटेल माहिती घेतलेली होती. म्हणजे RFO पद नेमकं काय आहे, नियुक्ती कुठून होते, त्याची हायरार्की काय आहे, म्हणजे एकंदरीत तो क्रम कसा आहे, याच्यानंतर सगळ्याच गोष्टी RFOची कामं काय आहेत याचा सगळा डिटेल स्टडी केला होता. म्हणजे ज्याच्यावर जाण्यास आपण इच्छुक आहोत ते आपल्याला खूप व्यवस्थित डिटेल माहीत पाहिजे. तसंच राज्यसेवेबाबत जो काही पोस्ट प्रेफरन्स असतो त्यातील प्रत्येक पोस्टविषयी आपल्याला चांगली माहिती असणं आवश्यक आहे. मग ती माहिती शिक्षकांच्याकडून किंवा पोस्ट होल्डर लोकांच्याकडून, सिनियर्सकडून आपण घेतली पाहिजे. तर या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात मला इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या दरम्यान. आणि या 3 गोष्टींमुळेच कदाचित माझा स्कोअर चांगला आला होता. 33 मार्क्स आले होते. मला निंबाळकर सरांचं म्हणजे माननीय अध्यक्ष जे MPSCचे आहेत त्यांचं पॅनल आलं होतं आणि त्यांनी मला म्हणजे क्वेश्चन कसे विचारले ते एक थोडक्यात सांगेन.
त्यांनी मला गेल्यानंतर पहिल्यांदा तुमचं म्हणजे जे 10वीचे मार्क्स आहेत 12वीचे मार्क्स आहेत याविषयी विचारलं. ते मला तेही एक्झॅक्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते मी एक्झॅक्ट सांगितले 93.64 अशा प्रकारे. मग अशा पद्धतीने तुम्ही ते मार्क्स देखील चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा स्वतःचे विथ पॉईंट्स. मग ते विचारल्यानंतर मग थोडे RFOबद्दल क्वेश्चन विचारले गेले, आवडीनिवडीबद्दल क्वेश्चन विचारले गेले. त्याच्यामध्ये मग मला कलाक्षेत्राची आवड त्यांना दिसून आल्या होत्या. त्यांनी विचारलं की काय केले तुम्ही कलाक्षेत्रामध्ये. मग मी सांगितलं की मी पोवाडा गायला, मी बरेच कार्यक्रम केले होते, मला गायनाची आवड आहे हे सांगितलं मी. तर त्यांनी मला इंटरव्ह्यूमध्ये पोवाडा देखील म्हणायला लावला होता. अशा पद्धतीने माझा इंटरव्ह्यू कॅरी फॉरवर्ड होत गेला. नंतर IFS मॅडम होत्या. IFS मॅडमांनी देखील क्वेश्चन विचारले, टेक्निकल काही क्वेश्चन्स विचारले गेले आणि अशा पद्धतीने माझा इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला. एकंदरीत या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे माझा इंटरव्ह्यू खूप वर खूप खाली खूप लो अप डाऊन असा नव्हता, तर सरळ म्हणजे संथ गतीने व्यवस्थित असा पूर्ण झाला होता. तर हेच मला सांगायचं आहे की इंटरव्ह्यू आपण थोडं ड्राईव्ह पण करू शकतो, आपल्या ह्याच्यानी थोडा नेऊ पण शकतो आणि त्यासाठी ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कसा फायदा झाला या गोष्टी देखील मी तुम्हाला सांगितल्या. आय होप तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपेअर करत असताना या गोष्टी ॲप्लाय कराल. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने देखील ह्या गोष्टी खरंच खूप वर्क होतात. दिलीप सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल सरांचे धन्यवाद. थांबते.